श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला प्रहरे या सेवेची थोडी माहिती देणार आहे. खूप लोकांना प्रहर या सेवेची माहितीच नसते. त्यामुळे ही सेवा कशी करायची, का करायची याचं काहीच माहीत नसतं. या सेवेमुळे सेवेकऱ्यांना आलेले अनुभवही कोणाला माहीत नसतात. जे लोक स्वामींच्या सेवेमध्ये आहेत त्यांना ह्या सेवेची माहिती असते, पण इतर लोकांना ह्या सेवेची माहिती नसते. पण ह्या आज जगामध्ये इतके प्रॉब्लेम वाढलेत लोकांच्या आयुष्यात की प्रत्येकाला संकटातून बाहेर पडायचे. प्रत्येक लोकांच्या आयुष्यात इतकी संकटं आहेत की त्याच्यावरती त्यांना सोल्युशन हवं आहे. स्वामी सेवा हे सगळ्यात मोठं सोल्युशन आहे. पण हे ज्याला कळतं तो स्वामींची सेवेची कास पकडून ठेवतो, तर ती कास कधीच सोडायची नसते. आज मी प्रहर या सेवेचं महत्त्व, ती का करावी, कशी करावी हे तुम्हाला आज थोडं सांगणार आहे. तर स्वामींची प्रहर ही वर्षातून आपल्याला 2 वेळा करायला भेटते. एक म्हणजे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, जी एप्रिलमध्ये असते, आणि दुसरी म्हणजे डिसेंबरमध्ये असलेली दत्त जयंती. ह्या दोन्ही दिवसांच्या अगोदर 7 दिवस हा आपला अखंड नाम जप यज्ञ सप्ताह असतो. श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा केंद्रामध्ये हा अखंड नाम जप यज्ञ सोहळा चालू असतो. जे लोक गुरुचरित्राला बसतात त्यांनी गुरुचरित्र वाचायचे असते. आणि प्रहर ही इतर 6 सेवेकरी पुढं समोर असतात आपल्याला जे दिसतात. त्यामध्ये पहिली प्रहरीची सेवा म्हणजे माळ जप करायचा असतो. 2 सेवेकरांना माळ दिली जाते आणि त्यांनी आपला षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या जपाचं अखंड नामस्मरण त्या माळेवरती करायचं असतं. दुसरी प्रहराची सेवा म्हणजे वीणावादन हेही 2 सेवेकऱ्यांनी करायचं असतं. त्या वीणावादन करत असताना श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अखंड जप आणि नामस्मरण मनातल्या मनात करत शांतपणे वीणावादन करायचं असतं. तिसरी प्रहरीची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ, जो की आपल्या स्वामी महाराजांचा आहे, त्याचं अखंड वाचन, अखंड पठण करायचं असतं. जेव्हा पहिल्या दिवशी पहिल्या अध्यायापासून सुरुवात होते, त्यानंतर 21 अध्याय जेव्हा 1 तासामध्ये सेवेकराचे पूर्ण होतात, ते झाल्यानंतर पुन्हा पहिल्या अध्यायापासून वाचायला सुरुवात करायची असते आणि असं कंटिन्यू 7 दिवस करायचं असतं. हे असते प्रहरीची सेवा. प्रहर करत असताना कुठंही सेवेला त्या खंड पडून द्यायचा नसतो. प्रहर ही अखंड करायची असते. प्रहर पहिल्या दिवशी जेव्हा चालू होते तेव्हा 7 दिवस आणि शेवटच्या दिवसापर्यंत 24ही तास, दिवसातले 24ही तास करायचे असते. एक प्रहर बदलत असेल, एक सेवेकरी जर प्रहर बदलत असेल तर दुसऱ्या सेवेकऱ्यांनी प्रहर बदलायची नाही. त्यामुळे प्रहर बदलत असताना पहिल्यांदा इतर सेवेकरी बदलत आहेत का हे पहिल्यांदा पाहायचं आणि नंतरच सेवेकऱ्यांनी प्रहर चेंज करायचे. आणि ज्याला जसा टाईम भेटेल तसं त्यांनी प्रहर करायची. कोणाला 5 मिनिट, कोणाला 10 मिनिट, कोणाला 20 मिनिट. आजकाल सर्व्हिस करणाऱ्या लोकांकडे किंवा बाहेर कामाला जे जातात त्या लोकांच्याकडे जास्त टाईम नसतो, पण संकट मात्र सगळ्यांच्याकडे असतात. तरीही तुमच्या कामातून टाईम काढून तुम्ही 5 मिनिट, 10 मिनिट, 20 मिनिट, कुणाला जमेल तर अर्धा तास, कोणी 1 तास, तुम्हाला हवी तशी प्रहर करायची असते. काही सेवा केंद्रामध्ये टाईम थोडं ठरवून दिलेलं असतं. त्यामुळे प्रहरीची सेवा ही खूप मोठी सेवा आहे. ही प्रहरीची सेवा जेव्हा तुम्ही करता ती सेवा डिरेक्टली स्वामींच्या चरणात जाऊन पोचते. त्यामुळे त्या सेवेचे अनुभव तर 100% तुम्हा सर्वांना येणार. त्यामुळे प्रहरीची सेवा ही प्रत्येकाने करावी. प्रहर करण्याची सेवा स्वतः गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेली आहे आणि त्यासाठी माऊलींनी लेडीजसाठी म्हणजे महिलांसाठी, आपल्या महिला सेवेकऱ्यांसाठी सकाळी 8 ते रात्री 8 हे प्रहरीची टाईम दिलेला आहे आणि पुरुष सेवेकऱ्यांसाठी रात्री 8 पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत पुरुष सेवेकऱ्यांनी प्रहरीची सेवा करायची आहे. पण हे टाईम ठरवून दिलेलं असताना असं काही नाही की दिवसा पुरुषांना भेटणार नाही किंवा रात्री महिलांना भेटणार नाही, असं काही नाही. प्रत्येकानं आपल्याला जमल त्या वेळेमध्ये, ज्या लोकांना दिवसा खूप काम असतं, जमतच नाही, त्यांनी रात्री येऊन प्रहर द्यायचे. प्रहर म्हणजे काय तर प्रहर स्वामी जसे आपल्याला वर्षभर प्रहर देतात, आपलं संरक्षण करतात,
तसं संरक्षण महाराजांना फक्त आपण वर्षातले 12 दिवस द्यायचं असतं. एक स्वामी पुण्यतिथीचं आणि दुसरं म्हणजे दत्त जयंतीचं. त्यामुळे प्रहर देण्यासाठी कोणीही माघार घ्यायची नाही. आपल्याकडून होईल तेवढा टाईम तुम्ही प्रहर घ्या. ज्यांच्याकडे अजिबातच टाईम नाही त्यांनी 5 मिनिट 10 मिनिट जरी घेतली तरीही चालेल. प्रहर करत असलेल्या सेवेकऱ्यांनी इतर शेजारी बसलेल्या कोणाशीही गप्पा मारू नयेत. मोबाईलचा वापर तर अजिबात करू नये. कोणाला सवय असते मोबाईलवरती थोडा मेसेज पाठवणे, फोन आला तर फोन रिसीव्ह करणे, नाही, बिलकुल नाही चालत. तर प्रहर करत असताना कोणीही मोबाईलचाही वापर करायचा नाही. जेवढा जास्त टाईम तुम्हाला प्रहर करता येईल तेवढा जास्त टाईम तुम्ही प्रहर करायचे. प्रहर करून आपण जेव्हा उठतो किंवा जेव्हा आपण एखाद्याकडून प्रहर घेतो तेव्हा पहिला जो उठलेला सेवेकरी असतो त्याच्या कधीही पाया पडायचं नाही, कारण त्याने जी सेवा काही केलेली असती ती त्याची सगळी वाया जाते. त्यामुळे एकमेकांच्या पाया कोणीही पडायचं नाही. आणि ज्या सेवेकऱ्यांनी रात्रीच्या टाईममध्ये म्हणजेच रात्री 12 ते 4 पहाटे 4 वाजेपर्यंत सेवा केलेली आहे त्या सेवेकऱ्यांना, मग ते पुरुष असोत अगर महिला असोत, त्या सेवेकऱ्यांना प्रचंड मोठे अनुभव आलेले आहेत. काही सेवेकऱ्यांना वीणावादन करत असताना महाराज स्वतः आपल्या फोटो फ्रेममधून उठून स्वतः चालत येऊन औदुंबराच्या वृक्षाखाली येऊन बसलेलेही कोणाला दिसलेले आहेत. तर कोणाला महाराजांची जी फोटोची फ्रेम आहे त्यामधून पूर्णपणे मोकळा फोटो दिसलेला आहे. कुठेही महाराज त्या फोटोमध्ये नव्हते, तर महाराज जे सेवेकरी इकडे सेवा करत होते त्यांच्यामध्येच फिरत होते. त्यामुळे असे खूप मोठमोठे अनुभव आहेत जे स्वामी सेवा केंद्रामध्ये सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांना आलेले आहे. आणि प्रहरीची सेवा ही महाराजांना थेट त्यांच्या चरणात पोचते. व इतर जे आपण सेवा करतो, कोणी इच्छेने कोणी माळजप इतर ठिकाणी बसून करत असतं जे की प्रहरीच्या ठिकाणी नाही, किंवा कोणी इतर ठिकाणी बसून स्वामी चरित्र ग्रंथाचं पठण करीत असतं, कोण मल्हारी सप्तशतीचं पठण करीत असतं, किंवा कोणी इच्छेने दुर्गा सप्तशती वगैरे वाचत असतं, जे आपल्या इच्छेने आपल्याला हव्या त्या टाईममध्ये आपण वाचू शकता तिथे बसून. किंवा माळजप करणे, मग त्यामध्ये शाबरी मंत्र असतो, त्यामध्ये महामृत्युंजय मंत्र असतो, त्यामध्ये गायत्री मंत्र असतो, त्यामध्ये आपला षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा मंत्र असतो. हे जप जेव्हा तुम्ही करता त्याची नोंद ही चित्रगुप्ताची वही म्हणून तिथे एक वही असते, त्या वहीमध्ये ह्या सेवेची नोंद तुम्ही करायची असते. म्हणजे शेवटच्या दिवशी, आपल्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ही वही, चित्रगुप्ताची वही महाराजांच्या चरणात अर्पण केली जाते. म्हणजे सर्व सेवेकऱ्यांची सेवा ही महाराजांच्या चरणात अर्पण केली जाते. पण प्रहरीची सेवा ही कुठेही नोंद करायची नसते. तिची नोंद तुम्ही जेव्हा सेवा करता तेव्हा त्वरित तिची नोंद महाराजांच्या चरणात आपोआप झालेली असते. प्रहर या सेवेला श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे. प्रहर ही सेवा खूपच मोठी आहे, जी की महाराज व्याजासहित तुम्हाला परत करतात. तुम्ही जेवढा टाईम प्रहरीसाठी महाराजांसाठी देता, महाराजांची प्रहर करता त्या 7 दिवसामध्ये, त्याची महाराज तुम्हाला परतफेड व्याजासहित करतात. त्यामुळे तुम्ही केलेली कोणतीही प्रहरीची सेवा कधीही वाया जात नाही किंवा ती जाणारही नाही, कारण त्याची नोंद महाराज स्वतः घेत असतात. ते तुमचे थेट महाराज त्यांची नजर तुमच्यावरती ठेवत असतात. त्यामुळे तुम्ही दिवसा सेवा करा, अगर रात्री सेवा करा, काहीच प्रॉब्लेम नाही. ज्या लोकांना खूप प्रॉब्लेम असतात आयुष्यात की ते सुटतच नाहीत, त्या लोकांनी इतर सगळ्या सेवा सोडून प्रहर करण्याचा प्रयत्न करावा. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर ॲडजस्ट करून तुम्ही थोडी का होईना प्रहर करावी. प्रहरीमुळे खूप लोकांना खूप मोठमोठे अनुभव आलेले आहेत. त्यामुळे प्रहर ही कोणीही चुकवू नये. जे लोक स्वामींची सेवा करतात त्या लोकांना या सेवेचं महत्त्व माहीत आहे, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. प्रहर ही सेवा ही अखंड चालत असते 7 दिवस, जी रात्रीही चालू असते दिवसाही चालू असते. त्यामुळे ह्या सेवेला खंड पडत नसेल तर तुम्ही ही सेवा केव्हाही जाऊन करू शकता. त्यामुळे तुम्ही ही सेवा चुकवू नका. इथून पुढे जेव्हा जेव्हा सप्ताह बसेल तेव्हा तुम्ही एक वेळ गुरुचरित्र नाही केलं तरी चालेल, ते नंतर तुम्ही घरी केलं तरी चालेल, पण प्रहरीची सेवा ही कोणीही चुकवू नका. इतर सेवाही तुम्ही करा. प्रहर करत असताना जे लोकांना अनुभव आले त्या लोकांना घरामध्ये
खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास आहे, टेन्शन आहे, त्या लोकांनी जरूर प्रहरीची सेवा सप्ताह कालामध्ये जाऊन सेवा केंद्रामध्ये केली तर तुमच्या या अडचणी, त्रास आणि टेन्शन कमी होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. तुम्ही इतर सेवा करण्यापेक्षा प्रहरी या सेवेला जास्त जर टाईम दिला तर तुमचे सर्व संकट दूर होतील. कारण ह्या सेवेमुळे महाराजांनी खूप लोकांना, खूप सेवेकऱ्यांना खूप मोठमोठ्या प्रचिती दिलेल्या आहेत. जर महाराज स्वतः या प्रहरीच्या सेवेने जर सेवा केंद्रामध्ये आपल्या फोटो फ्रेममधून उठून जर फिरत असतील किंवा सेवेकऱ्यांमध्ये येऊन बसत असतील तर महाराजांना ही सेवा किती प्रिय असेल. ही सेवा महाराजांसाठी खूप मोठी आहे आणि महाराजांची खूप प्रिय सेवा आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त टाईम भेटेल तेवढ्या प्रहरी ह्या सेवेसाठी तुम्ही टाईम द्यायचा आहे. 12 ते 4 रात्रीच्या या टाईममध्ये ज्या ज्या सेवेकऱ्यांनी स्वामींची प्रहरीची सेवा केली आहे त्या त्या भक्तांना, त्या त्या सेवेकऱ्यांना स्वामींनी समोर येऊन दर्शन दिलेले आहे. त्यामुळे 12 ते 4 हे या टाईममध्ये केलेली प्रहरीच्या सेवेमध्ये खूप लोकांचे प्रश्न सुटलेले आहेत. त्यामुळे जेवढ्या लोकांना जास्तीत जास्त जमेल त्यांनी रात्री 12 ते 4 या टाईममध्ये तुम्ही प्रहरीची सेवा रुजू करायची आहे. कारण ती सेवा थेट महाराजांच्या चरणात पोचते आणि त्या सेवेला खूप महत्त्व दिलं जातं स्वामी मार्गामध्ये. इथून पुढे मी स्वामींची प्रचिती, अनुभव यावरती भरपूर सारे व्हिडिओ बनवून स्वामींच्या सेवेचा, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा प्रचार प्रसार करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला स्वामींची सेवा कशी करावी व त्याची पद्धत काय किंवा स्वामींची का करावी सेवा, त्याचे अनुभव काय, प्रचिती कशी येते, प्रश्न कसे सॉल्व्ह होतात याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला बेल आयकॉनवर ही क्लिक करून ठेवा. म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा ते समजतील. त्यामुळे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघून जर तुम्हाला थोडी जरी मदत झाली, तुमचं थोडं जरी संकट कमी झालं तर मी त्यामध्ये खूप खुश आहे. त्यामुळे तुम्ही नक्की माझे व्हिडिओ पाहत जा आणि स्वामींची सेवा करत जा. आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण हे सेवेची माहिती व स्वामींची जी प्रचार प्रसाराची माहिती ही सेवेकऱ्यांची दुःख, त्रास, टेन्शन दूर व्हावेत म्हणून मी यूट्यूबद्वारे स्वामींचा प्रचार प्रसार करत आहे. त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी पाहत राहा. सेवा मार्गातून बाहेर पडू नका, सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.